वेलकम टू अप्रतिम गेटर्स गाईज. तर आपण आज बनवलेलं आहे बेसन वडी आणि ती आम्ही कशी बनवली चला तुम्हाला एकदा दाखवतो कशी बनवली. जो आपल्यासोबत आहेत ताई आणि ती आपल्याला सांगणार आहेत आपण ती कशी बनवली आज. सो ताई आम्हाला सांगितलं आपण कशी बनवली. हॅलो. या पहिले बेसन भाजून घ्यायचं. त्यासाठी तुमची जितकी क्वांटिटी, आता ही आपली एवढी सगळी बर्फी आहे बॉक्स मध्ये, आणि ही सगळी मिळून 2.5 किलो झालंय. म्हणजे 2.5 किलो कसं 2 किलो त्यातमध्ये बेसन गेलंय आणि अर्धा किलो खवा आणि थोडीफार साखर. तर असं मिळून 2.5-3 किलोची आपण असं ही धरली याचं वजन. सो हे तर झाले इंग्रेडियंट्स. आता ते बनवायचं मेकिंग प्रोसेस कॅन यू शेअर विथ अस. ओके. यासाठी पहिले बेसन घ्यायचं. थोडंसं तूप टाकायचं, जास्त तूप नाही टाकायचं कारण मग ती वडी नीट बनत नाही. अगदी थोडंसं तुपावर बेसन भाजून घ्यायचं. एकीकडे पाक ठेवायचा भाजणीचा करायला. बेसन भाजून झाल्यानंतर थोडंसं बेसन भाजत आलं की त्यात खवा टाकायचा. खवा थोडासा असा पिसून टाकायचा कारण तो तर घट्ट असतो ना. मग थोडंसं भाजलं गेलं खव्याने, एकदा बेसनने वास सोडला की मग छान एकदम छान सुगंध वगैरे येतो त्याचा, खवा आणि बेसन त्याचं गोडसर. मग तो सुगंध आपल्याला लक्षात आला की मग त्याच्यामध्ये आपण केलेला साखरेचा पाक टाकायचा आणि लगेच एकीकडे जर विलायची वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स तुम्हाला टाकायचे असतील तर ते टाकायचे. त्यानंतर थोडं हलवायचं आणि मग कन्सिस्टन्सी आपल्याला कळती कशी आता बर्फी बनेल. मग ती बनल्यानंतर मग प्लेटमध्ये ओतायची ते सगळं मिश्रण, आणि मग त्याच्यानंतर लगेच वड्या पाडायच्या 5 मिनिटांनी की अशा वड्या तयार होतात अर्ध्या तासात. अशाच व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.